झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवसेनेच्या पाठिंब्याने नाशिक महापालिका स्थायी समिती सभापतीपदी मनसेच्या रमेश धोंडगेंची निवड झाली आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष आघाडीच्या शबाना पठाण यांचा पराभव करून शिवसेना, मनसे, आरपीआय, भाजप युतीचा विजय झालाय। प्रदेश स्तरावरून आलेल्या आदेशानुसार महायुतीची मोड बांधण्यात आल्याचा दावा भाजप करत असल्याने आगामी निवडणुकांची नांदी म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे। गेल्या महिनाभरापासून चर्चेत असणाऱ्या नाशिक महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक अखेर पार पडली। शिवसेनेच्या पाठिंब्याने मनसेच्या हाती महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या लागल्यात। 16 सदस्यांच्या सभागृहात मनसेच्या रमेश धोंडगे यांना शिवसेना, आरपीआय युतीची 3, भाजपची 2 आणि मनसेची 5 अशी 10 मतं मिळाली, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठबळावर निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष नगरसेविका शबाना पठाण यांना 6 मतांपर्यंतच मजल मारता आली। आता विकासाची गाडी जोरात पळेल असा दावा मनसे नेत्यांनी केलाय। जे द्यायचं होतं, जे कर्ज होतं ते फेडत यावर्षीपर्यंत आम्ही आलो आणि यावर्षी सुद्धा चांगली कामं आम्ही उभी केलेली आहे। पुढच्या काळामध्ये स्थायी समिती आज सभापती बसल्या कारणाने आणखीन चांगलं काम करण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि राजसाहेबांनी जो शब्द या नाशिककरांना दिला ते प्रत्यक्ष उतरवण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल। हे जे आता नवीन येणारा कुंभमेळा 12 वर्षी नेतोय, आम्ही इथले भूमिपुत्र आहोत आणि आम्हाला माहिती आहे अडीअडचणी शहराच्या कुठं असतात आणि त्या निश्चित आम्ही या वर्षभरामध्ये मी माझ्या कारकिर्दीमध्ये निश्चित करून दाखवेल, आज मी सर्वांना शब्द देतो। स्थायी समिती सभापती पदावर शिवसेनेसह सत्ताधारी भाजपनं अखेरच्या काही क्षणांपर्यंत दावा कायम ठेवला होता। मात्र ऐनवेळी प्रदेश स्तरावरून मनसेच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचा आदेश आल्यानं भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना हट्ट सोडावा लागला। तर ही युती नाही तर राजसाहेबांच्या मागणीप्रमाणे आता संपूर्ण सत्ता हातात दिली आहे। आज मोठेपण उद्धव साहेबांनी मोठेपण करून या ठिकाणी सत्तेच्या सर्व चाव्या मनसेच्या हातात दिल्या। आता त्यांनी जे जे काही स्वप्न, ब्ल्यूप्रिंट वगैरे जे जे काही स्वप्न या संपूर्ण नगरीला दाखवलं ते सर्व साक्षात करावं याच्यासाठी आम्ही सर्व गुरुकिल्ले त्यांच्या हातात दिले। आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती त्यांच्या बरोबर आहोत। नाशिक शहरातील जनतेच्या कुंभमेळ्याच्या वर्षामध्ये जर जनतेची समस्यांची पूर्ती व्हायची असेल तर त्या ठिकाणी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांना अधिक जबाबदारीने वागावं लागेल आणि या शहराच्या लोकांच्या सगळ्या ज्या समस्या आहेत या सोडवण्याकरता अथक परिश्रम करावे लागणार आहेत। प्रदेश नेत्यांनी जो विश्वास व्यक्त केलाय त्याला सार्थ ठरावं लागेल। कल्याण, डोंबिवली आणि ठाणे महापालिकेच्या राजकारणात मनसेनं शिवसेनेला टाळी दिल्यानं त्या बदल्यात आता नाशिकमध्ये शिवसेनेनं मनसेला मदतीचा हात दिल्याचं बोललं जात आहे। आता महाराष्ट्राच्या राजकारणात नांदी ठरू पाहणारी ही राजमार्गाची विशाल युती केवळ नाशिकपुरती मर्यादित राहते की सत्ता मार्गातला सेतू ठरते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।